नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण शब्दविचार हा घटक बघत आहोत. यापूर्वी आपण स्वरांत शब्द बघितले. त्यामध्ये अकारांत, आकारांत, इकारांत, ईकारांत, उकारांत, उकारांत, ऋकारांत, एकारांत, ओकारांत, ऐकारांत आणि औकारांत असे सगळे शब्द आपण बघितले. आता आपण व्यंजनांत शब्द बघणार आहोत. आपण यापूर्वी बघितलं की शब्द जे आहेत तर ते दोन प्रकारचे आहेत, स्वरांत आणि व्यंजनांत. तर स्वरांत आपण यापूर्वी बघितले आहेत. आपण आता व्यंजनांत शब्द बघणार आहोत. तर पहिला जो शब्द आहे तो आहे चकारांत पुल्लिंगी. चकारांत पुल्लिंगी जो शब्द आहे तो आहे जलमुच. जलमुच. जलमुच हा आहे चकारांत पुल्लिंगी. जेवढे काही व्यंजन आहेत, आपण आता व्यंजन यापूर्वी आपण बघितले आहेत. व्यंजन कोणकोणते आहेत? क पासून म पर्यंत कादयो मावसाना स्पर्शाहा. तर हे सगळे जे स्पर्श व्यंजन आणि बाकीचे उर्वरित उष्म आणि बाकीचे जे व्यंजन आहेत, तर असे हे सगळे व्यंजन आहेत. तर त्या सगळ्या व्यंजनांनी ज्या व्यंजनांनी अंत होतो तर त्याला व्यंजनांत असं म्हटलं जातं. तर आता जलमुच हा जो शब्द आहे ते याला शेवटी चकार आहे. तर शेवटी चकार असल्यामुळे त्याला चकारांत असं आपण म्हणणार. जलमुच चकारांत पुल्लिंगी हा शब्द आहे. आता याची सुद्धा तिन्ही वचनांमध्ये, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन आणि सगळ्या विभक्तींमध्ये याची रूपं तयार होतील. जलमुच, जलमुख किंवा जलमुख असे दोन रूपं ह्याची प्रथमेची तयार होतात. एकवचनाची जलमुख किंवा जलमुख. जलमुचौ, जलमुचः प्रथमा. प्रथमा. त्यानंतर जलमुचम, जलमुचौ, जलमुचः द्वितीया. जलमुचा, जलमुभ्याम, जलमुग्भिः, जलमुग्भिः तृतीया. जलमुचे, जलमुभ्याम, जलमुग्भ्यः. चतुर्थी. जलमुचः, जलमुचौः, जलमुचां, जलमुचौः, जलमुचः, जलमुचौः, जलमुग्भ्यः पंचमी. जलमुचः, जलमुचौः, जलमुचां षष्ठी. षष्ठी. जलमुची, जलमुचौः, जलमुक्षु. सप्तमी. आता याची जी संबोधनाची रूपं आहेत ती प्रथमेप्रमाणेच होती. जलमुख, जलमुख, जलमुचौ, जलमुचः संबोधन. तर ही जी रूपं आहेत, हे ज्या तालिका आहेत तर त्या सगळ्या आपल्याला खूप छान पाठ करायच्या आहेत. कारण आपण ज्या वेळेला संस्कृत
लिहिणार आहोत, वाचणार आहोत, तेव्हा त्यांची विभक्ती रूपं कुठे कशा प्रकारे वाक्य तयार करताना याचा कसा उपयोग होणार आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्यासाठी हे आवश्यक आहे की ही ज्या तालिका आहेत ते ह्या सगळ्या खूप व्यवस्थित पाठ करायच्या आणि त्याप्रमाणे जे चालणारे शब्द आहेत जसं की चकारांत पुल्लिंग आपण बघितलं, तर अजून कोणते चकारांत पुल्लिंग शब्द आहेत तर ते त्याप्रमाणे तुम्ही तसे लिहून बघायचे, म्हणजे तुमची अजून चांगल्या प्रकारे सराव होईल, प्रॅक्टिस होईल. त्यानंतर आपण बघूयात वाच चकारांत स्त्रीलिंगी शब्द. वाच हा चकारांत स्त्रीलिंगी शब्द. चकारांत स्त्रीलिंगी वाच. ह्याची पण रूपं साधारणतः जलमुच याप्रमाणेच होतील. बघा, वाक वाघ, वाचौ वाचः प्रथमा. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की वाच शब्द आहे किंवा जलमुच हा शब्द आहे, मग इथे चकाराच्या ऐवजी इथे ककार, इथे गकार असा का होतो? तर मी तुम्हाला यापूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे की पाणिनी जे ऋषी आहेत तर त्यांचा अष्टाध्यायी नावाचा जो ग्रंथ आहे तर त्यामध्ये त्यांनी हे सगळे जे शब्द आहेत ते यावरती विचार केलेला आहे. त्याला शब्दसिद्धी किंवा रूपसिद्धी असं म्हटलं जातं. तर ह्या शब्दांचे जे आपण पाहतो ना प्रथमा ते सप्तमीपर्यंत विभक्ती रूपं वेगवेगळे वचनांमध्ये, तर त्यांनी सूत्र सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे ह्या रूपांमध्ये भेद होत जातो, वेगवेगळे सूत्र लागून त्या रूपांमध्ये परिवर्तन होतात आणि वेगवेगळी रूपं तयार होतात. आता एवढं डिटेल आपल्याला जायचं नाही आहे, परंतु बरेचदा आपल्याला वाटतं ना की इथे चकार आहे मग इथे ककार गकार का आला आहे, तर त्यामागे हे कारण आहे. तर पाणिनींचे वेगवेगळे सूत्र लागून हे रूपं वेगवेगळी अशी तयार केली जातात. वाक वागौ वाक वाघ वाचौ वाचः प्रथमा. वाचम वाचौ वाचः द्वितीया. वाचा वाग्भ्याम. वाग्भिः तृतीया. वाचे वाग्भ्याम. वाग्भ्यः चतुर्थी. वाचः वाग्भ्याम वाग्भ्यः पंचमी. वाचः वाचोः वाचाम षष्ठी. वाची वाचोः वाक्षु सप्तमी. आता याची सुद्धा संबोधनाची रूपं प्रथमीप्रमाणेच होतील. वाक वाघ वाचौ वाचः संबोधन. त्यानंतर आपण पुढचा शब्द बघूयात, ऋत्विज. जकारांत पुल्लिंगी शब्द ऋत्विज. जकारांत पुल्लिंगी ऋत्विज. ऋत्विक ऋत्विक ऋत्विग. ऋत्विजौ ऋत्विजौ ऋत्विजः प्रथमा. ऋत्विजं ऋत्विजौ. ऋत्विजः द्वितीया.
ऋत्विजा, ऋत्विग्भ्यां, ऋत्विग्भिः तृतीया, ऋत्विग्भिः तृतीया. मी ज्याप्रमाणे उच्चारण करते त्याप्रमाणे तुम्ही ह्याचं उच्चारण करायचं आहे, ते योग्य आहे. त्यामुळे लिहायचं कसं आणि उच्चारण कसं करायचं हे दोन्ही आपण बघत आहोत. ऋत्विक, ऋत्विग, ऋत्विजौ, ऋत्विजः प्रथमा, ऋत्विजं, ऋत्विजौ, ऋत्विजः द्वितीया, ऋत्विजा, ऋत्विग्भ्यां, ऋत्विग्भिः तृतीया, ऋत्विजे, ऋत्विग्भ्यां, ऋत्विग्भ्यः चतुर्थी, ऋत्विजः, ऋत्विग्भ्यां, ऋत्विग्भ्यः पंचमी. आता यापूर्वी आपण चकारांत शब्द बघितला आणि आता हा जकारांत. तर तुम्ही जर ह्याचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्यांची रूपं जी आहे तर ती साधारणतः थोडी थोडी सारखीच आहेत. त्यामुळे तुम्हाला पाठ करण्यासाठी फारसे कष्ट करावे लागणार नाहीत. कोणती कोणती रूपं सारखी सारखी आहेत हे लक्षात आलं तर ही तालिका जो आहे, हा जो टेबल आहे तर तो तुमचा खूप लवकर पाठ केला जाईल. ऋत्विजः, ऋत्विजोः, ऋत्विजां, षष्ठी, ऋत्विजी, ऋत्विजोः, ऋत्विक्षु, ऋत्विक्षु सप्तमी. आता ह्याची सुद्धा संबोधनाची रूपं हे ऋत्विक, हे ऋत्विक, हे ऋत्विजौ, हे ऋत्विजः संबोधन अशा प्रकारे केली जातील. आता यानंतर आपण बघूयात जकारांत स्त्रीलिंगी स्रज शब्द. स्रज, स्रक, स्रक, स्रग, स्रजौ, स्रजः प्रथमा, स्रजं, स्रजौ, स्रजः द्वितीया, स्रजा, स्रग्भ्यां, स्रग्भिः तृतीया, स्रजे, स्रग्भ्यां, स्रग्भ्यः चतुर्थी, स्रजः, स्रग्भ्यां, स्रग्भ्यः पंचमी. स्रजः, स्रजोः, स्रजां, षष्ठी, स्रजी, स्रजोः, स्रक्षु सप्तमी.
तर संबोधनाची जी रूप आहे ती पुन्हा प्रथमेप्रमाणे हे स्रक, हे स्रक, हे स्रजौ, हे स्रजः संबोधन. आता यानंतर आपण पाहणार आहोत णकारांत पुल्लिंगी सुगण शब्द. आता हा जो सुगण शब्द आहे तर तो पुल्लिंगी पण आहे आणि स्त्रीलिंगी पण आहे. तर सुगण याचा अर्थ काय होतो की जो चांगला गणना करतो त्याला सुगण असं म्हटलं जातं. तर मग जी कोणी स्त्री असेल चांगली गणना करणारी तर ती सुगण, आणि जो कोणी पुरुष असेल तो पण सुगण. म्हणून स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी या दोन्हीमध्ये हा चालतो णकारांत. णकारांत पुल्लिंगी पण आणि स्त्रीलिंगी दोन्ही लिंगामध्ये हा शब्द सुगण. याची रूपं मात्र सारखीच होती, जरी पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असतील तरी रूपं मात्र सारखीच होती. सुगण, सुगणौ, सुगणः, प्रथमा, सुगणं, सुगणौ, सुगणः, द्वितीया, सुगणा, सुगणभ्यां, सुगणभिः, तृतीया, सुगणभिः, तृतीया. बघा, मी ज्या वेळेला हा टेबल लिहिते आहे त्यावेळेला तो उच्चारण कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगते आहे, आणि हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही जर माझ्या उच्चारांकडे पण लक्ष ठेवलं तर तो शब्द विशिष्ट प्रकारे कसा उच्चारला जातो हे पण तुम्हाला समजेल. आता आपण नकार आणि णकार यामध्ये भेद आहे, तर त्याचा उच्चारणामध्ये सुद्धा भेद दिसला पाहिजे. हा जो न आहे आणि हा ण, तर याच्या उच्चारामध्ये भेद आहे, तर तो सुद्धा उच्चारणाचा जसा दोन नकार आणि णकारामध्ये भेद आहे तसा उच्चारणामध्ये सुद्धा भेद आहे, तर तो सुद्धा तुमच्या बोलण्यातनं दिसला पाहिजे. त्यामुळे मी जसं उच्चारण करते त्याकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर त्याचं उच्चारण कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला शब्दांचं कसं उच्चारायचं ते पण कळेल. सुगणा, सुगणभ्यां, सुगणभिः, तृतीया, सुगणे, सुगणभ्यां, सुगणभ्यः, चतुर्थी, सुगणः, सुगणः, सुगणभ्यां, सुगणभ्यः, पंचमी, सुगणः, सुगणोः, सुगणां, षष्ठी, सुगणी, सुगणोः, सुगणसु, सप्तमी. आता याची संबोधनाची जी रूप आहेत तर ती प्रथमेप्रमाणेच होती. हे सुगण, हे सुगणौ, हे सुगणः, संबोधन. आता आपण बघूयात तकारांत पुल्लिंगी भूभृत शब्द. भूभृत, तकारांत पुल्लिंगी. भूभृत, भूभृतौ, भूभृतः, प्रथमा, भूभृतं, भूभृतौ, भूभृतः, द्वितीया,
भूभृता भूभृद्भ्यां भूभृद्भिः तृतीया भूभृते भूभृद्भ्यां भूभृद्भ्यः चतुर्थी भूभृतः भूभृतोः भूभृद्भ्यः पंचमी भूभृतः भूभृतोः भूभृतां षष्ठी भूभृति भूभृतोः भूभृत्सु सप्तमी. आता ह्याची सुद्धा रूपं संबोधनाची जी आहेत तर ती प्रथमेप्रमाणे होतील. हे भूभृत, हे भूभृतौ, हे भूभृतः संबोधन. त्यानंतर आपण बघणार आहोत तकारांत पुल्लिंगी शब्द धीमत. आता हा जो धीमत शब्द आहे तर हा सुद्धा तकारांत पुल्लिंगी आहे, परंतु हा जो भूभृत शब्द आहे तर ह्याप्रमाणे यापेक्षा याची जी रूपं आहे ती थोडी भिन्न होतील, म्हणून आपण हा सुद्धा एक तकारांत पुल्लिंगी शब्द पाहणार आहोत. धीमत तकारांत पुल्लिंगी शब्द. धीमान धीमान धीमन्तौ धीमन्तः प्रथमा धीमन्तौ धीमान धीमन्तौ धीमन्तः प्रथमा धीमन्तं धीमन्तौ धीमतः द्वितीया धीमता धीमद्भ्यां धीमद्भिः तृतीया धीमते धीमद्भ्यां धीमद्भ्यः चतुर्थी धीमतः धीमद्भ्यां धीमद्भ्यः पंचमी धीमतः धीमतोः धीमतां षष्ठी धीमति धीमतोः धीमत्सु सप्तमी.
आता ह्याची जी संबोधनाची रूप आहेत तर ती अशी होतील, हे धीमन, हे धीमंतौ, हे धीमंतः संबोधन. हे बघा, हे धीमन, हे धीमन, हे धीमंतौ, हे धीमंतः, हे धीमंतः संबोधन. फक्त संबोधनाचं जे एक वचन आहे आणि प्रथमेचं एक वचन, तर यामध्ये फक्त एका मात्रेचा फरक आहे. तिथे हे धीमान हे रूप होतं आणि इथे हे धीमन, हा एवढा फक्त भेद आहे, हा लक्षात ठेवायचा. त्यानंतर आपण पुढचा जो शब्द आहे तकारांत स्त्रीलिंगी शब्द सरित. सरित हा तकारांत स्त्रीलिंगी शब्द आपण बघणार आहोत. सरित, सरितौ, सरितः, सरितः प्रथमा, सरितं, सरितौ, सरितः द्वितीया, सरिता, सरिद्भ्यां, सरिद्भिः तृतीया, सरिते, सरिद्भ्यां, सरिद्भ्यः चतुर्थी, सरितः, सरिद्भ्यां, सरिद्भ्यः पंचमी, सरितः, सरितोः, सरितां, षष्ठी, सरिति, सरितोः, सरित्सु सप्तमी. आता ह्याची जी संबोधनाची रूप आहे ती प्रथमेप्रमाणे होतील. हे सरित, हे सरितौ, हे सरितः संबोधन. त्यानंतर आपण बघूयात तकारांत नपुंसकलिंगी जगत शब्द. नपुंसकलिंगी जगत. आता ह्याची जी रूपं आहेत ती थोडी भिन्न असतील. आता आपण बघितलं की पुल्लिंग आणि स्त्रीलिंग तर याची जी साधारणतः रूपं सारखेच दिसतात, परंतु नपुंसकलिंगी जी आहेत तर त्यामध्ये थोडासा भेद आहे. जगत, जगती. आता ह्यामध्ये हा जो ती आहे तो दीर्घ आहे, त्यामुळे त्याचं उच्चारण पण तसंच केलं गेलं पाहिजे. जगत, जगती, जगंती. हा ती ऱ्हस्व आहे म्हणून लवकर उच्चारण करायचं ह्याचं. जगंती प्रथमा, जगत, जगती, जगंती द्वितीया, जगता, जगद्भ्यां, जगद्भिः तृतीया, जगते, जगद्भ्यां
जगद्भ्यः। चतुर्थी जगतः, जगद्भ्याम, जगद्भ्यः। पंचमी जगतः, जगतोः, जगतां। षष्ठी जगति, जगतोः, जगत्सु। सप्तमी ह्याची जी संबोधनाची रूप आहेत ती अशीच होतील प्रथमेप्रमाणे हे जगत, हे जगती, हे जगंती। संबोधन त्यानंतर आपण बघूयात दृशद हा दकारांत स्त्रीलिंगी शब्द। दकारांत स्त्रीलिंगी दृशद। आता तुम्ही यापूर्वी परिषद, संविद, त्यानंतर विपद वगैरे हे जे शब्द आहेत तर हे दृशद प्रमाणे चालतील। दृशद दकारांत स्त्रीलिंगी या शब्दाप्रमाणे दृशद, दृशदौ, दृशदः। प्रथमा दृशदं, दृशदौ, दृशदः। द्वितीया दृशदा, दृशद्भ्याम, दृशद्भिः। तृतीया दृशदे, दृशद्भ्याम, दृशद्भ्यः। चतुर्थी दृशदः, दृशद्भ्याम, दृशद्भ्यः। पंचमी दृशदः, दृशदोः, दृशदाम। षष्ठी दृशदी, दृशदोः, दृशत्सु। सप्तमी याची संबोधनाची जी रूप आहेत ती प्रथमेप्रमाणे होतील हे दृशद, हे दृशदौ, हे दृशदः। संबोधन आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच। पुढचे जे व्यंजनांत शब्द आहेत तर ते आपण उर्वरित जे आहेत तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या पण काही कमेंट्स आहेत तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितच कळवा। धन्यवाद।